फायनल मध्ये दाखल होणार आणि त्यासाठी इथे 5 षटकांची लढत इथे सुरू होते. नाणेफेकीचा कौल शिवांश इलेव्हन बावधान या संघाने जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर संत ज्ञानेश्वरी पंढरपूर या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. स्ट्राईकला दोन्ही बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल आतिश कुंभार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश नानगुडे. एका बाजूला आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये न्यू गोल्डन बावधान या संघामध्ये आतिश कुंभार खेळतो, तर दुसऱ्या बाजूला बावधान संघाचाच एक अष्टपैलू खेळाडू महेश शिंदे. पहिला चेंडू इथे शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर एक धाव त्या दरम्यान मिळते. पंचांचा इशारा रमेश मिरगणे सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर लेग बाय स्वरूपाने इथे शिवांश इलेव्हन बावधान या संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ, सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. भव्य दिव्य आयोजन मुळशी करंडकाचा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहतोय लोकल संघ खेळतायत, पुणे जिल्ह्यातील नावाजलेले खेळाडू खेळतायत, तर उद्या ऑल इंडिया ओपन खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. ऑल इंडिया मधला कुठलाही खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो, हे उद्यासाठीच आहे. परंतु आज पुणे जिल्ह्यातील कुठलाही खेळाडू, आयकॉन हा ठप्पच त्या खेळाडूवरती नाहीये, असा कुठलाही खेळाडू इथे खेळू शकतो. वा, आल्याच पहिला चेंडू महेश नानगुडे याच्या बॅट मधून. जिथे बॅटिंग थांबवली होती ना तिथूनच सुरुवात केली आहे, परंतु एकच धाव मिळणार आहे. दिशा इथे मात्र फटक्याची काहीशी चुकीची ठरते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये बावधानच्या या मैदानामध्ये आपण मुळशी करंडकाचं एक भव्य दिव्य आयोजन रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं प्रथमच एक आयोजन नियोजन केलंय. आयोजकांचं देखील मनपूर्वक असे अभिनंदन, आभार. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, परंतु डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. चेंडू हातातून निसटल्यानंतर गोलंदाजाची रिॲक्शन, त्याचा आवाज देखील इथपर्यंत ऐकायला आला. एकदा हातातून चेंडू ज्यावेळेस निघाला त्यावेळेसच इथे वाईट बॉल जो घोषित केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 3. पुढचा चेंडू वरुणराजाचं देखील शुभागमन इथे होतंय. पावसाला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात इथे महेशच्या बॅटिंगला देखील होतीये. आता मात्र चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 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 4 धावेंसाठी. महेश नानगुडेच्या बॅट मधून येतात त्या 4 धावा. मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये नाबाद 58 धावा झाल्यात. लहान मुलांना विनंती आहे की स्टेज जवळून यायचं, मैदानातून कोणी जाऊ नका. चेंडू लागून एखादी इजा होऊ शकते, थोडीशी काळजी घ्या लहान मुलांनी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं वातावरण आहे आणि शाळेमध्ये देखील सातत्याने आपण इथे दिंडीचं नियोजन आयोजन पाहतोय आणि तेच चित्र या शाळेमध्ये देखील होतं. इथे झेल घेतलाय आणि काय हा नक्की झेल आहे की नाही किंवा काय आहे? कॅच तर नाहीये, परंतु तिथे चौकार आहे की षटकार आहे किंवा एक धाव आहे, जे काय ते तिथे कळेल. झहीर खान काय, झहीर खान तिथे योग्य निर्णय देतील. चला, एकच धाव आहे. झेल चांगला पकडला, परंतु रिले पद्धतीने तो झेल तिथे पूर्ण करणं फार गरजेचं होतं. सुरेशला वाटला हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो त्यामुळे तो गाफील राहिला, परंतु झहीर खान यांनी जो प्रयत्न केला, 40+ खेळाडू आहे, प्रयत्न अप्रतिम. अगदी 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला केला, एक धाव नक्कीच मिळते. पुढचा चेंडू आतिशसाठी. इथे देखील आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आहे. ज्यावेळेस चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आला, अगदी चातुर्याने चेंडू आतमध्ये खेचून आणला आणि लगेचच चांगला चेंडू हाताळण्याची घोषणा केली, परंतु पंच देखील तेवढेच हुशार आहेत. आसिफला हा चेंडू नक्कीच आपण पाहिला ना तर व्हाईट बॉल इथे वाईट धावा खर्च न करून देणार होता, परंतु पंचांनी अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी कळवलाय. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र चेंडू डॉट. आतिश कुंभार इथे मात्र चाचपडतोय, काहीसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या खेळाडूकडे संयम चांगला आहे. अगदी शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. कधी आपण पाहिलं तर तो ओव्हर एक्साइटेड होत नाहीये, कधी जर आपण पाहिलं तर अगदी आक्रमक विस्फोटक बॅटर करत नाहीये. इथे संयमाने काम करतोय. इथे देखील चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी कमी घेतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू.
पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला शिवांश 11 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. विदाउट लॉस एकही बॅटर बाद नाहीये. 9 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये आतिश कुंभार पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा होत असताना शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. परंतु इथे चित्र वेगळं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9 धावा. लहान मुलं चला पटकन मैदानाच्या बाहेर व्हा. 2 मिनिटं थांबा. एखादा चेंडू लागायचा त्या लहान मुलांना त्या मुलींना घ्या बाहेर. पटकन घ्या. एखादा बॉल लागायचा शेवटचं. आता ते उद्या सुट्टीच आहे. आता थोड्या वेळासाठी थांबा. चला पटपट पटपट लवकर लवकर मैदानाच्या बाहेर या. आणि काय घोळक्यानी चालले ते एकाला चुकून दुसऱ्याला लागायचा. चला 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 मुलांनो शाळा सुटले लवकर घरी जा. पाऊस येईल. चला लवकर. ते मैदानाच्या बाहेर घ्या त्यांना. लवकर पटकन या बाहेर. इकडून या बाहेरून या. चला पळा लवकर पळा. नाही तर परत शाळेत बोलवतील. पटकन जा घरी. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सुरेश. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. डावखऱ्या शैलीच्या बॅटरच्या विरोधात उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मार्गस्थ केलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. यष्टांच्या मागे देखील चांगलं काम इथे आसिफ तांबोळी यांचं पाहायला मिळतंय. काही मोजकेच असे यष्टीरक्षक आहेत की ज्यांची यष्टीरक्षणामध्ये सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने ज्यांचं नाव आपण उद्या देखील त्यांना खेळताना पाहूच. हमराज मृत्युंजय संघाचे ऋषी जोरी सर, त्याचबरोबर अविनाश रामगुडे, आसिफ तांबोळी असे उत्कृष्ट यष्टीरक्षक आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 12 धावा. लहान मुलांचा व्यत्यय थोड्या वेळासाठी आहे परंतु सर्व खेळाडूंनी देखील थोडीशी काळजी घ्या. जर का मैदानामध्ये मुलं असेल तर त्यांना पटकन मैदानाच्या बाहेर घेऊन जा. पटकन मैदानाच्या बाहेर घेऊन जा. कारण काय एखादा चेंडू चुकूनही लागू शकतो. जसं आता या अगोदरच्या चेंडूवरती झालं. समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू आला आणि तिथे अगदी मुलांचा घोळकाच होता. परंतु नशीब चांगलं आहे की कुठल्याही चेंडूला चेंडू इथे कुठल्याही मुलाला चेंडू आदळला नाही. पुढचा चेंडू इथे देखील वेगवान चेंडू परंतु पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. चला फर्स्ट बाउन्सचा इशारा देखील आहे आणि त्याचबरोबर वाईट बॉल देखील आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. इथे देखील आपण पाहतो अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा झाल्यात. पुढचा चेंडू सुरेशाचा. इथे ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
1 2 3 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय, कारण महेश नानगुडे सारखा जो बॅटर आहे त्याच्या रडारमध्ये चेंडू दिला जात नाहीये. रडारच्या बाहेरचे चेंडू देखील इथे आडव्या बॅटने खेळले जातात, त्यामध्ये 4 धावा येत आहेत. षटकार येत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकार आलेत, षटकार आलेले नाहीयेत. धावसंख्या होते ती 17. दुसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. एका बाजूला स्थानिक संघ आहे शिवांश इलेव्हन बावधान, तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वरी पंढरपूर हा संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुरेश याचा सामना करेल तो महेश. धावसंख्या होते ती 17. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. बघा, बॅटरच्या जे रेंजच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय गोलंदाजाने घेतलाय ना, तो निर्णय सातत्याने फसला जातोय. म्हणजे उजव्या एसटीच्या बाहेर इथे अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण होतं, परंतु अवांतर धावा मात्र इथे रोखलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सातत्याने अवांतर धावा आहेत. धावसंख्या होते ती 18. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकच धाव. बघा, उजव्या एसटीच्या बाहेरचे चेंडू अवांतर आहेत, परंतु जे चेंडू शरीरावरती टाकण्याचा जो प्रयत्न सुरेशांचा होतोय, त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे महेश नानगुडेचा देखील केला जातोय. महेश नानगुडेवरती फार मोठी जबाबदारी आहे. तो दुविधा स्थितीमध्ये आहे. इथे मोठा फटका खेळावा लागेल. मिस टाइम स्ट्रोक खेळून चालणार नाही. एक जीवदान मिळालेलं आहे, त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. 20 रन्स. दुसरं षटक सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे होते, कारण महेश नानगुडे सारख्या एक विस्फोटक बॅटरला इथे सिंगल धाव मिळते, जी डिक्लेअर स्वरूपाची आहे. एक चौकार नक्कीच आलायत, अवांतर धावा देखील आल्यात, परंतु षटकार या ओव्हर मध्ये अजून देखील आलेला नाहीये. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या समोर, त्यानंतर मात्र क्षेत्र निवडलंय. अगदी लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय महेश नानगुडेचा ब्रँडेड फटका. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. या अगोदरची जर चेंडू आपण पाहिले ना, तर महेश नानगुडे ऑन साइडला म्हणजे लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे गोलंदाजाने फुल्लर लेनचा चेंडू हाताळला. त्यावरती मात्र महेश नानगुडेच्या बॅटमधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला एक खणखणीत षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 26. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू आहे. दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, आणि काय फटका इथे सजवलाय. क्लासिक टायमिंग इथे आपण पाहतोय. आजच्या दिवसातील एक देखणा फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त खोदून पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय सीमारेषा पार. इथे येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30 पार. धावसंख्या होते ती 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विदाउट लॉस 32. महेश नानगुडेच्या बॅटमधून इथे आपण धावा येताना पाहतोय, परंतु ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे ना, या स्पर्धेमध्ये किंवा या खेळामध्ये एका बाजूने आक्रमण करून चालणार नाही. एक चांगली साथ देखील द्यावी लागेल. एका बाजूने महेश नानगुडेच्या बॅटमधून आपण 2 चौकार 2 षटकार येताना पाहिलेत, परंतु आतिश कुंभार याच्या बॅटमधून सिंगल डबल या व्यतिरिक्त मोठा फटका आला नाही. परंतु आतिश कुंभार देखील एक चांगला नावाजलेला बॅटर आहे. तो आतापर्यंत शांत आहे, परंतु शांतता इथे भंग करायला त्याला वेळ लागणार नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जबाबदारीचं षटक. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अमर गोरे उर्फ सोन्या. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. 9 धावा खर्च केल्या. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल इथे आपण पाहतोय अमर गोरे, तर नॉन स्ट्राईकला आहे महेश नानगुडे. पुढचा चेंडू. पहिला चेंडू स्लोवर 1 आणि त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये त्याला यश मिळत आहे, परंतु बावधन संघाला देखील एक जमेची बाजू झाली आहे की 1 धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा महेश नानगुडे इथे स्ट्राईकला आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल लागोपाठचे 4 षटकार महेश शिंदेच्या बॅटमधून आलेत. इथे आतापर्यंत महेश नानगुडेच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. पाहूया त्याचं ते रेकॉर्ड इथे महेश नानगुडे मोडून काढेल का. 2 षटकार बॅक टू बॅक आलेत, परंतु इथे अमर गोरे सामना करेल महेश नानगुडे.
इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. एक धाव पूर्ण आहे. पहिली धाव घेण्याचाच प्रयत्न, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे वेगात पूर्ण होईल का? इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आतिश कुंभार होतोय धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या शिवांश इलेव्हन संघाचा आघाडीचा बॅटर आतिश कुंभार धावबाद स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतात जे नॉन स्ट्राईकला असतील. इथे मात्र चेंडू अखूट टप्प्याचा आहे, परंतु हा चेंडू बॅटरला देखील कळला नाही, यष्टीरक्षकाला देखील कळला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. तर नवीन बॅटर अतिशयची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत प्रशांत कोकाटे. काहीसा चेंजेस इथे आपण पाहतोय, कारण मागच्या मॅच मध्ये तेजस वनडाऊनच्या भूमिकेमध्ये होता, जो संघाचा संघनायक होता. परंतु इथे प्रशांत, पाहूया कशा प्रकारे महेशला साथ देतोय आणि कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट अशांत करण्याचं काम करतोय. अमर गोरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये इथे 3 धावा खर्च करतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 22 स्वरूपाची एक धाव. 3 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट अंपुल इथे होतोय सक्सेसफुल. अखूट टप्प्याचा चेंडू त्याला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार महेश नानगुडेच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. क्या बात आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. मला वाटतं मागच्या मॅच मध्ये देखील आतिश कुंभार बाद झाल्यानंतर महेश नानगुडेने जी बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग, 75 धावांपर्यंत मजल मारली. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा वाह, काय बॅटिंग इथे केली जाते. महेश नानगुडे ज्यावेळेस त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय ना, अगदी स्वीट साऊंड बॅटचा येतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी इथे खेळला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. 2 षटकार बॅक टू बॅक. पाहूया षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का? अमर गोरेवरती इथे आक्रमण चढवलं जाईल का? लागोपाठचे 2 षटकार झाले. त्यानंतरची आलेली अवांतर धाव म्हणजे षटकार आल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ इथे बिघडते. पुढचा चेंडू महेशसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव पूर्ण केली आणि ठाऊक आहे मला वाटतं इथे शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि त्याचमुळे ही एक धाव घेतली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे महेशच्या माध्यमातून खेळलं जातं. शरीर यष्टी अगदी आपण पाहिले ना तर महेशची काहीशी काटकच आहे, परंतु इथे त्याचे फटकेत ना एखाद्या बाहुबली बॅटरला देखील लाजवतील इतके दूरवरती. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा झाल्यात. अजून 2 षटक आहेत. आता ज्याप्रमाणे आपण पाहतोय उद्योन्मुख खेळाडूंमध्ये इथे महेश नानगुडेच्या नावाची चर्चा होते, त्याचप्रमाणे इथे जुन्या जाणत्या खेळाडूंमध्ये 40+ खेळाडूंमध्ये ज्या गोलंदाजाची सातत्याने चर्चा केली जाते, इथे आपण पाहतोय झहीर खान इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्या गोलंदाजाची चर्चा सातत्याने केली जाते, तोच इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पाहूया डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि डावखुऱ्या शैलीचा फलंदाज हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. जसं झहीर खानचं आगमन होत आहे तसं वरुण राजाचं देखील आगमन होत आहे. पाहूया हे नक्की गणित कोणाच्या बाजूने झुकतंय. पहिला चेंडू वा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. कापड द्या एखादं सुक. बघा गोलंदाज फलंदाज आपल्याला ज्या जरुरीच्या गोष्टी आहेत
त्या जरुरीच्या गोष्टी आपल्याला मैदानामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बा अप्पीस शॉट खेळलाय. काय फटका इथे खेळलाय ऑन दी टो. अगदी आपण पाहिलं तर पायाच्या पंजावरती उभं राहून अगदी स्क्वेअर कटचा एक देखना फटका अप्पर कट या ठिकाणी खेळून चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आहे. बघा काय रणनीती इथे वापरली जाते. ठाऊक आहे गोलंदाजाने पहिला चेंडू कशा पद्धतीने हाताळला आणि त्याला उत्तर देण्यासाठी कशा पद्धतीने इथे प्रयत्न करायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा. वरुण राजाचं वेगवान इथे आगमन होत आहे. जोरदार पाऊस इथे पडतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. षटकार मारल्यानंतर त्या चेंडूकडे पाहत देखील नाहीये. परफेक्ट मिडल झाला. आवाज इतका स्वीट आला आणि चेंडू आपण पाहतोय तर डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार 6 धाव्यांसाठी. प्रत्येक गोलंदाजाचा इथे खरपूस समाचार घेतलाय. प्रत्येक गोलंदाजाला इथे षटकाराने उत्तर दिलंय. महेश नानगुडे नाम ही काफी आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक 50 धावा महेश नानगुडेच्या पूर्ण झाल्यात. जोरदार टाळ्या. बॅक टू बॅक दुसरा अर्धशतक महेश नानगुडेच्या नावावरती नोंदवलं गेलंय. काय इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. महेश नानगुडेने सुरेखरित्या जी बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा बिग हिट पुन्हा एकदा षटकार. फक्त षटकारांची भाषा. आता इथे त्याला थांबवणं फार अवघड आहे. आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये आलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68, त्यामधल्या 56 धावा. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक चौथा षटकार महेश नानगुडेच्या बॅट मधून. मला वाटतं पाऊस जितका वेगात येतोय ना त्यापेक्षा वेगात इथे बॅटिंग सुरू झाली आहे. कधी कधी असं वाटतं की पाऊस जोरात पडायला लागल्यानंतर गोलंदाजाच्या बाजूने इथे काहीतरी गोलंदाजी किंवा इथे सामना झुकेल. परंतु जेवढा जोरात पाऊस चालू झालाय ना महेश नानगुडेला असं वाटतं की अगदी सोपे चेंडू येणार आहेत आणि त्याच पद्धतीने इथे चेंडू खेळले जात आहेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 6 ने वाढली जाते. 74 धावा झाल्यात आणि 74 धावांमधल्या 62 धावा या महेश नानगुडेच्या बॅट मधून आल्यात. काय बॅटिंग केली आहे. ते गाणं नक्कीच आहे ना, वन साइड हिरो आहे. नक्कीच वन साइड हिरो आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल आहे. म्हणजे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जर टाकला तर वाईट आणि जर का यष्ट्यांच्या बरोबर लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू टाकला तर सीमारेषा पार. ज्याप्रमाणे मुळशी गावाचं नाव, मुळशी भागाचं नाव ज्या वेळेस आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये घेतलं जातं, क्रिकेट क्षेत्रामध्ये असू द्या, बैलगाडा क्षेत्रामध्ये असू द्या, त्याचप्रमाणे इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील. पुन्हा एकदा चेंडू वाईड, पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 76 धावा. 76. फार महागडं षटक आहे झहीर खान यांचं. पुन्हा एकदा बिग हिट. तू डाल डाल में मार मार. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. फार दूरवरचा षटकार. 6 धावा. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर फार झपाट्याने वाढते. षटकार 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 षटकार. तब्बल आपण पाहिले तर इथे 5 षटकार लागोपाठचे, 5 षटकार लागोपाठचे महेश नानगुडे याच्या बॅट मधून आलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 5 षटकार, त्यामध्ये अवांतर धावा देखील आहेत. तब्बल 33 धाव्यांचं भलं मोठं पॅकेज इथे महेश नानगुडेने दिलंय झहीर खान यांना. धावसंख्या होती ती 82 धावा. बघा पाऊस किती जोरात पडतोय. असं वाटतं की बॅटर इथे बॅटिंग करू शकेल की नाही. बॉलर इथे कशा पद्धतीने बॉलिंग करतील. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय उस्मान. स्ट्राईकला येतो प्रशांत. मला वाटतं या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न महेशचा नक्कीच असेल. इथे बॅट हातातून निसटली परंतु धाव घेण्यामध्ये तर यश मिळालं.
आणि पुन्हा एकदा महेश स्ट्राईकला आला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट इथे अशांतच होणार आहे. कारण जोपर्यंत महेश नॉन स्ट्राईकला होता तोपर्यंत इथे धावा वेगात येत नव्हत्या. आता महेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. आता इथे काय होईल, उस्मान कशा प्रकारे गोलंदाजी करेल बघा. ज्याप्रमाणे षटकारांचा वर्षाव झाला ना त्याच्यापेक्षा डबल इथे पाऊस पडतोय. इथे आता बॅटिंग करणं अवघड म्हणावं लागणार नाही, इथे बॉलिंग करणं अवघड आहे. वा, हेलिकॉप्टर लागोपाठचे 6 षटकार. महेश नानगुडेची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय बॅटिंग केली आहे महेश नानगुडे, आपण बॅट टाकू शकता. लागोपाठचे 6 षटकार, क्या बात है. बॅक टू बॅक 6 षटकार. आता ज्याप्रमाणे चेल्याचं नाव इथपर्यंत घेतलं जातं, गुरुचं नाव घेणं देखील गरजेचं आहे. गुरुवर्य गणेश साळवी सर इथे आहेत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाडूची खऱ्या अर्थाने पायाभरणी करण्यात आली. आणि खरं आहे जे घडलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. घडवायसाठी देखील मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनत इथे कामी आलेली आहे. इथे देखील इनसाइड आउटचा फटका होता परंतु एकच धाव आहे. जेवढ्या जोरात पाऊस पडतोय तेवढ्या जोरात इथे धावा येत आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 90 धावा. 90. 90 धावा झाल्यात. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी धावसंख्या. पाऊस पण थांबणार नाही. आता पाऊस असाच वेगवान पडत राहणार आहे. हे खरं पावसाळी क्रिकेट आहे असं म्हणावं लागेल. जेवढ्या जोरात पाऊस येईल ना तेवढी मजा आहे. विकेटवरती किती पाणी तुंबू द्या, मैदान किती विजू द्या, किती डबकं साचू द्या, मॅच थांबणार नाहीये. मॅच चालूच राहणार. इथे पंच देखील छत्री घेऊनच उभे आहेत. ठाऊक आहे पाऊस वेगवान आहे परंतु महेश नानगुडे थांबायचं नाव घेत नाहीये. इथे चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. 96. 96 धावा. बॉल जर आटोक्यात असेल तर घेऊन यायचा. चला सुरेश सर, गेलाय बॉल तर या आतमध्ये. एवढ्या लांब आहे तर जाऊ द्या. चला या सुरेश सर या. आयोजकांनी भरपूर चेंडूची इथे व्यवस्था केलेली आहे. माननीय संतोष शेठ वेलके यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान चेंडू उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत. पुन्हा एकदा 6 आणि संघाचं 100 धावा पूर्ण. 102 धावा. जोरदार टाळ्या. क्या बात है. लागोपाठचे 8 षटकार. काय बॅटिंग इथे सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये धावा इतक्या चेस करायच्यात. पहिल्या डावामध्ये इतक्या धावा खर्च केल्यात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय का घेतला, कारण महेशला वैयक्तिक 100 धावा पूर्ण करायचे आहेत की काय अशी उत्सुकता आहे. वा, पुन्हा एकदा. पुन्हा एकदा काय आहे, चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. कारण जेव्हा जेव्हा चेंडू बॅटमधून निघालाय तेव्हा तेव्हा चौकार आणि षटकारच आलाय. अजून चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 106 धावा झाल्यात. इथे पण 6 आहेत. 106 धावा. संपली आहे का ओव्हर झाली. षटक संपलंय. चला षटक संपलंय. आता इथे खेळाडूंना पण असं वाटत होतं की महेशची बॅटिंग बघत राहावी. 25 चेंडू मध्ये 91 धावांची नाबाद खेळी. जोरदार टाळ्या महेश नानगुडेसाठी. 25 बॉल 91. क्या बात है. पैसा वसूल मुळशी करंडकाचा. 25 बॉल 91. तर हे रेकॉर्ड इथे या मैदानामध्ये ब्रेक करणं म्हणजे फार अवघड काम आहे. अशक्य नाही, अवघड आहे. कारण महेश नानगुडेची बॅट इथे चौकार आणि षटकाराची भाषा बोलते.
106 धावा झाल्यात. 107 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये 107. चला दुसऱ्या डावाला लगेच आपण सुरुवात करतोय. 30 चेंडूमध्ये 107 धावांची गरज. रहीम 11 वडगाव शेरी संघाचे संघनायक आणि मंगेश दादा पायगुडे 11 संघाचे संघनायक. दोन्ही संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. क्रिकेटचा आनंद इथे दोन्ही संघ आपल्याला घेताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट ज्या पद्धतीने इथे खेळलं जातंय, ज्या पद्धतीने इथे आयोजन नियोजन केलं जात आहे, आयोजकांना खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल. कारण आतापर्यंत पुणे शहरामध्ये पावसाचं आगमन अगदी क्वचित होत होतं, परंतु ही स्पर्धा आयोजित केली आणि खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली, पावसाळ्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू इथे वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ तर होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. आता इथे गोलंदाजी करणं, फलंदाजी करणं, क्षेत्ररक्षण करणं खऱ्या अर्थाने अवघड आहे. परंतु इथे साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि निलेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. डेड बॉल. आता या गोष्टी इथे घडणार आहेत सातत्याने. 30 चेंडू टाकण्यासाठी लागणारा टेनिस बॉल मधला अवधी आणि रबर बॉल मधला अवधी याच्यामध्ये फार तफावत आहे. कारण इथे डेड बॉल आहेत, व्हाईट्स बॉल भरपूर प्रमाणात जातात. त्यानंतर चेंडू हरवतोय देखील. चेंडूची उपलब्धता सारख्या सातत्याने केली जाते, परंतु तरी देखील अशा खेळपट्टीवरती आणि अशा मैदानामध्ये खेळणं फार अवघड आहे. राजेश पवार देखील आपल्याला आज इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील वाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. अजून एकही चेंडू झाला नाही. 2 धावा तर मोफतच्या आल्यात. अशा धावा देखील इथे संत ज्ञानेश्वरी पंढरपूर या संघाला फार गरजेच्या आहेत. इथे बिमर पद्धतीचा चेंडू. नो +1. आताच्या एकूण 2 धावा, म्हणजे एकही चेंडू न टाकता 4 धावा मोफतच्या आलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं की गोलंदाजी करणं फार अवघड आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहिली, महेश नानगुडेकडे बघून वाटलं नाही की तो षटकार मारेल. पुन्हा एकदा बिमर. आता मात्र या गोलंदाजाला इथे 2 बिमर हाताळल्यामुळे इथे दंडित करण्यात येत. आताची एक आहे का षटकार आहे? नो +1 आहे. पुन्हा एकदा इथे 2 धावाच मिळतील आणि एकही चेंडू न टाकता मोफतच्या 6 धावा देऊन हा गोलंदाज मात्र तात्काळ इथे बंद केला जातोय. एकही चेंडू झाला नाही. 6 धावा झाल्यात आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आतिश कुंभार इथे या षटकाची सुरुवात करतील. पहिलं षटक आहे असंच म्हणावं लागेल. पहिला चेंडू इथे डॉट बॉल. कारण डाव्या एसटीच्या वरून चेंडू इथे मार्गस्थ झालाय. कारण ज्यावेळेस बॅटर शफल होतोय ना, त्यावेळेस मात्र डावी एसटी इथे रिकामी सोडली आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाने घेतलाय.
डाव्या एसटीच्या अगदी वरून चेंडू इथे मार्गस्थ झालाय. मुख्य पंचांनी देखील तेच कळवलंय. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. चांगलं कमबॅक इथे आतिश कुंभार याचं पाहतोय. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी कामगिरी झाली नाही, परंतु गोलंदाजी एक प्रभावी अस्त्र या खेळाडूकडे आहे. चला पुढील मॅचचे दोन्ही संघ रहीम 11 आणि मंगेशदादा पायगुडे 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. पुन्हा एकदा इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू डॉट बॉल आहे. यष्टीरक्षकाची भूमिका आता वाढत चालली आहे. तर तुम्ही ग्लव्हचा वापर करू शकता, कारण सर्वात जास्त चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने येतात. क्षेत्ररक्षक एका जागेवरती उभा राहिला तर ठीक, त्याला चेंडू जर का एखादा चेंडू येऊ शकतो मॅच मध्ये, त्यांना जरा ग्लव्स घालू द्या. यष्टीरक्षक अजून तयार नाही आहेत, कारण या अगोदरचा चेंडू बोटांना लागलाय, त्यामुळे लगेच ग्लोव्हची इथे व्यवस्था करण्यात आली. तेजस सर यष्टांच्या मागे तैनात आहेत. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे डॉट बॉल. एक धाव. दोन्ही कॅप्टन आलेत का? रहीम 11 कॅप्टन लवकर या. आपला प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, कॅप्टन आलेले आहेत, लवकर या. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी फार दूरवरती. वन बाउंड सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा विकेट. निलेश पिंजारी नामी काफी आहे. एक अनुभवी खेळाडू. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. 6 धावा आहेत ना? षटकार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. पहिलं षटक सुरू आहे. संपुष्टात आलं ना? संपलं. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकानंतर 19 धावा झाल्यात. 19 रन्स. 107 धावींची गरज आहे. 107 धावा जिंकायला आहेत. त्याला थोडस पटपट खेळा. रहीम 11 संघाचे संघनायक आलेत का? या लवकर. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. महेश नानगुडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे देखील पूर्ण होते. आता विकेट वरती तुम्ही बघितलं असाल की अगदी तळ साचलेलं आहे. आता त्यावरती चेंडू पिच करून टाकणं. मी गोंते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास्य पुढील मॅचचा टॉस इथे करायचा आहे. या सर, आपल्या शुभास्य आपण टॉस इथे संपन्न करतोय. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळला. आता आउटफील्डला चेंडू ट्रॅव्हल होणं फार अवघड आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला इथे टॉसला इथे सुरुवात होते. नाही नाही, पुन्हा एकदा वाईट प्लस 1. आताच्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. दुसरं षटक सुरू आहे. निलेश पिंजारी आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चौकार आहे. निलेश पिंजारीच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या होते ती 28 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 28 धावा इथे आहेत. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न झालाय.
धावसंख्या इथे आपण पाहतो 28 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा. इथे बॅटर धावबाद. काय क्षेत्ररक्षण केलं. अष्टपैलू कामगिरी कशी असते महेश नानगुडेकडे बघा, तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण मिळेल. अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला देखील आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. इथे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठलाही खेळाडू इतक्या वेगात येऊन चेंडू अडवून फेकी करत नाही, परंतु महेश नानगुडे इथे सर्वस्वी पणाला लावून इथे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या गावाचं आपल्या भागाचं नाव त्याने मोठे केलंय, परंतु आज आपल्या गावातच स्पर्धा आहे, त्यामुळे तो कुठेही कमी पडलेला नाहीये. नवीन बॅटर संघाचा संघनायक आसिफ तांबोळी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर इन येतोय. महेश नानगुडेच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. खऱ्या अर्थाने पावसाचा जो आनंद आहे तो आनंद इथे खेळाडू देखील घेत आहेत. पावसामध्ये खेळण्याचा आनंद खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं नियोजन आयोजन ज्या पद्धतीने करण्यात आलंय की सर्व खेळाडू आनंदी झाले पाहिजेत. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय. पुन्हा एकदा एकेरीच धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा झाल्यात. 2 षटक पूर्ण 30 धावा. अठरा चेंडूंमध्ये 77 धावींची गरज आहे. 18 बॉल 77. इथे मंगेश दादा पायगुडे 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर रहीम 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. या मॅच नंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. कुठलाही वेळ न लावता आपण लगेच पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. अजूनही 18 चेंडूंमध्ये 77 धावा करायच्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रशांत कोकाटे. पहिला चेंडू वाईट प्लस एक धाव इथे पळून पूर्ण केली आहे. म्हणजे आताच्या 2 धावा आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. 18 चेंडूंमध्ये 75 धावींची गरज आहे. 18 बॉल 75. खेळाडूंना विनंती असेल की झाडाखाली थांबू नका, कारण पाऊस जोरात आहे. वाह, यू मिस, आय डेफिनेटली हिट. आणि या स्पर्धेतील पहिला बॅटर त्रिफळाबाद. पहिली विकेट आहे जी बोल्ड आउट झाली आहे. राजेश पवार इथे खेळण्यासाठी मैदानामध्ये गेलेत आणि भर पावसामध्ये ते भिजतात. मला वाटतं त्यांचं जे आगमन मैदानामध्ये झालं ना, त्यामुळे पाऊस इथे वेगात आला. आसिफ तांबोळी पाहत होतो त्याची जागा भरून काढण्यासाठी एक अनुभवी बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन बर्गे. या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढण्यासाठी सचिन बर्गे देखील मैदानामध्ये उतरतोय. पावसाचा वेग इथे वाढत चाललाय, परंतु धाबांचा वेग इथे कुठेतरी मंदावलाय. निलेश पिंजारी एक चांगली लढत देतोय, परंतु त्याला साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. वा, इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 33 धावा.
मैदानामध्ये तिसरं षटक सुरू आहे. 33 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. 33 धावा झाल्यात. 107 धावेंचा पाठलाग आहे. 33 धावा झाल्यात. इथे बिगिटचा प्रयत्न आहे. चेंडूने उंची गाठली आहे. लांबी इथे गाठताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. महेश नानगुडे से फॅन तिथे झेल टिपतोय आणि सचिन बर्गे इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आता तिन्ही बॅटर जर आपण पाहिले ना तर अमर गोरे धावबाद, आसिफ तांबोळी त्रिफळा बाद, त्याचबरोबर सचिन बर्गे झेल बाद. आता अजून काही वेगळ्या पद्धतीने बाद होण्याची शैली नवीन बॅटर इथे आपण पाहतोय सुरेश येतोय. गोलंदाजी अप्रतिम केली. पाहूया बॅटिंग कशा प्रकारे करतोय. उंचपुरा एक विस्फोटक बॅटर आहे परंतु प्रशांतचं देखील कौतुक करावं लागेल. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये तो खेळताना पाहायला मिळाला नाही परंतु जशी जशी मॅच रंगत येते ना, जसं जसं विजयाच्या दिशेने वाटचाल होते ना, तसं शिवांश 11 बावधान हा संघ आपल्या संघामध्ये काहीसे बदल देखील करतोय. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू. वा काय गोलंदाजी इथे केली आहे. जे महेश नानगुडेला एक चांगली साथ देण्यासाठी प्रशांतने देखील चांगली कामगिरी इथे केली आहे. महेश नानगुडेने जी केलेली अफलातून बॅटिंग, तब्बल 91 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. नाबाद 91. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 58, दुसऱ्या मॅच मध्ये नाबाद 91. काय बॅटिंग केली आहे. वन साइड बॅटिंग. पुढचा चेंडू फुलटॉस. सुरेश सारख्या बॅटरला जर अशा प्रकारे फुलटॉस चेंडू दिले तर ते सीमारेषा पार षटकारासाठी धाडलेच जातील. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. मुळशी करंडक 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. मुळशी भागामध्ये देखील टेनिस बॉलच्या मोठमोठ्या स्पर्धा होतात. मुळशी प्रीमियर लीग सारखी देखील स्पर्धा होते. ज्याप्रमाणे क्रिकेट क्षेत्रामध्ये या भागाचं नाव घेतलं जातं त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीमध्ये देखील या भागाचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्याचबरोबर आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील काही अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन नियोजन केलं जातं आणि त्यांचा देखील नामोल्लेख प्रत्येक स्पर्धेमध्ये केला जातोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मुळशी करंडक ही जी स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा बावधान येथे प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्व आयोजकांनी केलंय आणि त्याचमुळे पुढचा चेंडू इथे देखील वाकुलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे चुका करतील. झेल इथे झाला नाही परंतु चेंडू अडला गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आता एकेरी दुहेरी धावेंमध्ये इथे काही इंटरेस्ट दाखवला जात नाही. इथे चौकार षटकारांचीच गरज आहे. आता इथे गोलंदाजी मार्क वरती कोण येईल. राजेश पवार, महेश नानगुडे, राजेश पवार. या गोलंदाजाची गोलंदाजी पाहण्यासाठी अख्खं व्यासपीठ इथे भरून आलेलं आहे. प्रमुख गोलंदाज या संघाचा. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये राजेश पवार देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. आता जशी जशी मॅच रंगतदार आहे, जशी जशी इथे लढत कडवी होणार आहे तसं तसं आपल्याला गोलंदाजांचा भरणा या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. बॅटिंगसाठी महेश आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आतिश कुंभार आहे. आता इथे गोलंदाजीची जी कमतरता पहिल्या मॅच मध्ये होती ना ती देखील भरून काढली आहे शिवांश 11 संघाने. गोलंदाजी मार्क वरती राजेश पवार इथे आपली पॉवर दाखवण्यासाठी येतोय. पहिला चेंडू वॉर्मअप डिलिव्हरी आहे. डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल. वाईट +1. आताचे एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. 42 रन्स ऑन अ बोर्ड. 42 धावा झाल्यात. 107 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू वाह भन्नाट वेगात. बॅटरला देखील कळू दिला नाही. चेंडू आपण पाहतोय फाईनलेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू जातोय एका धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि त्या दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू जो निसटलाय त्यामध्ये आलेली सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती
44 धावा. पुढचा चेंडू राजेश याचा सामना करेल तो निलेश. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी राजेश पवार याची, म्हणजे उगाचच कुठल्याही खेळाडूला इथे आमंत्रित केलं जात नाही. राजेश पवार चांगल्या गोलंदाजीसाठीच ओळखला जातो. पवार म्हटल्यानंतर पॉवर, आणि त्यांची पॉवर इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये या अड्डावाची चर्चा सातत्याने आपण ऐकतोच. आता इथे क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील राजेश पवार यांची पॉवर आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी, अनोखी शैली आहे आणि त्या शैलीमध्येच तो गोलंदाजी करतो. इथे एक यश देखील मिळत होतं, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय. आता इथे जर का विकेट घेतली असती तर इथे आमचे किरण एनपुरे सर आहेत, त्याचबरोबर आमचे अण्णा आहेत, पारितोषिक नक्कीच लावण्यासाठी ते उत्सुक होते, परंतु विकेट इथे हातातून निसटली, त्यामुळे पारितोषिक पुन्हा एकदा इथे नाकारलं गेलं. पुढचा चेंडू राजेशाचा सामना करेल तो सुरेश. इथे फुलटॉस, पुन्हा एकदा एकेरी धाव. काय गोलंदाजी इथे राजेशने केली आहे. अप्रतिम षटक हाताळलंय. एकही चौकार, एकही षटकार खर्च केला नाही. अफलातून गोलंदाजी राजेश पवार यांची. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा महेश नानगुडे इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर झहीर खान यांनी जो अप्रतिम असा प्रयत्न केला, त्याला कुठेतरी साथ सुरेशची मिळाली नाही. नाहीतर तिथे जर का महेश नानगुडे बाद झाला असताना तर एवढ्या धावा तरी नक्कीच झाल्या नसत्या. बाकीच्या बॅटरनी ज्या धावा बनवल्या असत्या, तेजस सरांवरती मात्र फार मोठी जबाबदारी आली असती. परंतु महेश नानगुडेला जे जीवदान मिळालं, त्या जीवदानाचा फायदा मात्र त्याने उचलला. 91 धावा त्याच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. सांघिक धावसंख्या 106, त्यामधल्या 91 धावा. काय बॅटिंग त्याने केली पहिल्या इनिंग मध्ये, आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र त्याने धावा खर्च इथे केल्याच नाहीत. म्हणजे गोलंदाजी देखील अप्रतिम करतोय. एखाद्या गोलंदाजाला तिथे जम बसवणं, एखादी गोलंदाजी करणं फार अवघड जात आहे, परंतु अगदी सोप्या पद्धतीने इथे महेश नानगुडे अगदी 2 ते 3 पावलामध्ये वेगवान चेंडू हाताळतोय. तेजस यांचं फार कौतुक करावं लागेल. चांगला संघ बांधलाय त्यांनी, आणि यष्ट्यांच्या मागे अगदी सुरेख कामगिरी त्यांची पाहायला मिळते. चेंडू हातावरती नाही तर शरीरावरती देखील झेलले जात आहेत. प्रयत्न चांगला आहे. चेंडू हातातून निसटू शकतो, कारण ओला खेळपट्टी आहे, ओला चेंडू होतोय, पाऊस देखील पडतोय, ग्लव्स मधून देखील चेंडू निसटतोय, परंतु धावा वाचवणे देखील गरजेचं आहे. औपचारिकरित्या ही मॅच नक्की सुरू आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल निसटतोय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. किती बॉल राहील. तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल. आता तेजस मला वाटतं लवकरात लवकर यष्टीरक्षण स्वीकारणार नाहीत, कारण हा ते एवढे जबरदस्त चेंडू अडवलेत ना आज त्यांनी अफलातून. जे जो यष्टीरक्षक पाहिजे होता तो यष्टीरक्षक बावधन संघाला मिळाला. मॅच संपली आहे. बावधन संघाने इथे मॅच जिंकले. विजय संघाचं अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण पाहतोय संत ज्ञानेश्वरी पंढरपूर हा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. एक चेंडू, चला टाका लवकर. एक चेंडू शिल्लक असेल तर टाकून घ्या पटकन. निलेशांना या स्पर्धेमध्ये बॅटिंग करण्याचा आनंद घ्यायचा आहे. राजेश सरांची अप्रतिम अशी गोलंदाजी संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून गेली. चला पुढील मॅच साठी, चला मॅच इथे संपते. पंकज दादा पायगुडे एसपी कॉलेज या संघाचं क्षेत्ररक्षण आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि रहीम 11 हा